नमस्कार. स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एक सक्रिय कार्यकर्ते आहेत, जे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. भाजपा प्रगती संघटनेचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. मी कल्पना ज्ञानेश्वर अर्शनपल्ली यांचं आमच्या या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. नमस्कार ताई, धन्यवाद आपण आलात. ताई, आपलं शिक्षण काय झालं? माझं B.Com झालंय आणि फॅशन डिझायनिंग झालंय. बरं, कुठे गेला ते? इथंच सोलापुरात केलं. कधी केलं? हिराचंद नेमचंद कॉलेजमध्ये कॉमर्स हे शिक्षण झालंय आणि चंडकमध्ये सुरुवातीला जेव्हा फॅशन डिझायनिंग आलं होतं, सेकंड बॅचची मी विद्यार्थिनी. बरं, त्याच्यामुळे दोन्ही झालंय. त्याचा काय उपयोग? आता फॅशन डिझायनिंग म्हटल्यानंतर आता ड्रेस मेकिंग तर येत होतं, आईकडून आजीकडून वगैरे शिकले होते, पण फॅशन म्हटल्यावर आपल्या सोलापुरात तसं नवीनच होतं तेव्हा. मग ते एक सेक्टर नवीन होतं, त्याच्यामुळं मला तिकडं जावं असं वाटलं, म्हणून मी ते शिकले. फॅशन डिझाईनचा तुम्ही कोर्स करा, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु कसं आहे माहिती आहे का, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आजकालच्या मुली कॉलेजच्या शिक्षणाबरोबर घर कर्ज चालवण्यासाठी, उद्या भविष्यकाळात चांगला नवरा मिळेल याची गॅरंटी असते, म्हणून मुलीला देताना स्वतःच्या पायावर उभं करून त्याचं लग्न केलं. मग अशा वेळेला त्यांना काय छंद वर्ग शिकवले जाते, ज्याच्यातून ती घर खर्च चालेल, एक छोटासा तिला रोजगार मिळत. या फॅशन डिझाईनचा असा काय उपयोग झाला का? नाही, भरपूर आहे. मी आता इकडे येते की माझी संस्था काढली, त्याच्यामुळं काय झालं होतं, मुलींना कराटे म्हणा किंवा डान्स म्हणा शिकायची खूप आवड असते आणि शेळगीमध्ये कुठेही नव्हतं. मग त्याच्यामुळं काय केले, माझी मोठी मुलगी सारखं म्हणायची मला डान्स शिकायचंय, कराटे शिकायचंय. मग मी म्हटलं तिकडं तर आपण खूप लांब पाठवू पण शकत नाही, शाळा वगैरे झाल्यानंतर ते करणं पण हे होतं. त्याच्यामुळं मी माझ्या नावाने संस्था ओपन केले, कल्पना महिला बौद्धिक संस्था. त्याची मी संस्थापक अध्यक्ष. कधी काढली ही संस्था? साधारण 10 वर्ष झाले, 9 वर्षाचं ऑडिट झालेलं आहे. तर त्यावेळेस माझी मुलगी म्हटल्यामुळे मी क्लासेस स्वतः चालू केले आणि त्याच्यामध्ये तिला घेतलं, मेन मध्ये ती शिकली. आणि फॅशन डिझायनिंग म्हणाल तर माझी दुसरी मुलगी, तिला फॅशन डिझायनिंगचं खूप आवडली. मग तिच्यासाठी म्हणजे तिला हेल्प म्हणून ती ऍक्च्युली 3 वर्ष पुण्यामध्ये ती शिकली, इंटरनॅशनल कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग. तिला सपोर्टिव्ह पण होतं ना, आणि आम्ही शिकलो. पण दुसऱ्यांना कमी ह्याच्यामध्ये शिकवणं, त्याची फीज लाखोमध्ये असते ऍक्च्युली फॅशन डिझायनिंगची. मग काही महिलांना, मुलींना म्हणा किंवा महिलांना म्हणा, शिकण्याची आवड असते. मग त्यांच्यासाठी लो बजेटमध्ये किंवा कमी फीजमध्ये मी शिकवले. आणि आता पण माझं चालूच आहे. एक फॅशन डिझायनिंग असू दे, योगा असू दे, त्याला काय म्हणतात, अरेबिक, झुंबा, वेट लॉस, वेट गेन, डान्स, कराटे, आणि काय विणायचे वगैरे असतात ना, म्हणजे लोकर काम असेल, मायक्रोम असेल, चित्रकला असेल, भरतकाम, पडद्याचे वेगळे वेगळे डिझाईन्स सगळंच शिकवते. म्हणजे जे म्हणून मला येत आहे. आणि मोस्टली लेडीजला जे यायला पाहिजे ते सगळं मी आत्मसात केले, असंच बघूनच शिकले म्हणा. मग त्याच्यामधून ते क्लासेस मी चालू केले. त्याच्यामध्ये इटिंगचं पण, इटिंग फूड हॅबिट, म्हणजे कुणालाही जिंकायचं असेल, असं म्हणतात ते नवऱ्याला जिंकायचं असेल तर पोटाच्या द्वारे ते व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मी ते पण शिकवते. म्हणजे तुमचे मसाले म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे लोणची म्हणा किंवा कुठलाही डिश असू दे, इंटरनॅशनल असू दे, भारतीय असू दे, तेलुगू असू दे, कन्नड असू दे, सगळे डिशेस मी शिकले आणि शिकवते पण. म्हणजे हे कल्पना बहुउद्देशीय समाज कल्पनाच आहे ते. नुसती कल्पना नाही केली तर कल्पना सत्यात. आणि त्याच्याद्वारे मी परत आता सामाजिक संस्था म्हटल्यानंतर आपण वेगवेगळी शिबिरं घेतो. आता सरकारी योजनांचे शिबिर असतील, त्याच्यामध्ये मला BJP कडून सहकार्य मिळतंय, कारण आमदार आणि आमचे नगरसेवक वगैरे ते सहाय्य करतात. योजना अगदी 1 रुपया न घेता, म्हणजे फॉर्म फी पण आम्ही घेत नाही, सगळे योजना राबवतो. आणि बाकीचे म्हणाल सामाजिक मध्ये येत आहे, आता चेकअप कॅम्प असेल किंवा रक्त तपासणी असेल, डोळे तपासणी असेल, आरोग्य तपासणी किंवा ब्लड कॅम्प असेल, सगळ्या प्रकारचं मी करते. तुमच्या कल्पना महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे करते आणि कार्यक्रम पण
म्हणजे वेगळे वेगळे कार्यक्रम, डान्स स्पर्धा असेल ती आमच्या गल्लीत पण भरवली. त्याला पूर्ण आमदारचा सपोर्ट होतं. आणि दुसऱ्या ठिकाणी जिथं जिथं स्पर्धा होतात तिथं तिथं माझे विद्यार्थी जात होते. आणि दुसरं म्हणाल, आता शहरामध्ये ठिकठिकाणी बदकामाचा कार्यक्रम होतो किंवा गरबा होतो किंवा दुसरे काहीतरी, त्या सगळ्यामध्ये मी भाग घेते. अगदी त्याला काय म्हणतात, हिरिरीनं सगळ्या जास्तीत जास्त महिलांना गोळा करून ते करायचं माझं हे असतंय. कारण आपली संस्कृती पुढच्या पिढीला कळवण्याचं ते एक मोठं माध्यम आहे असं मला वाटतं. त्याच्यातर्फे अजून असं पण म्हणू शकेल की काम देणं. आता आमचं गारमेंट आहे मिस्टरांचं, त्याच्यामध्ये ज्या महिला माझ्याकडे शिकतात किंवा ज्यांना थोडस तरी येतात त्यांना तेव्हाच्या तेव्हा ते आयटम शिकून मी शिवायला पण देते. रोजगार देतो. रोजगार ऑनलाईन पण असते, ऑफलाईन पण असते, काय म्हणाल ते. आणि योगा डे, वुमन्स डे असले सगळे सादर सगळे घेते मी, सगळे. आणि सगळ्या प्रकारची स्पर्धा, म्हणजे चित्रकला असेल किंवा संगीत खुर्ची असेल, मुलांना चला आज टाइम आहे, मग इतक्या उत्स्फूर्ततेने भाग घेतातला, मॅडम ह्या वेळेस परत काहीतरी घ्या, म्हणजे दर रविवारी काहीतरी करा असं त्यांचं म्हणणं असतंय. ह्याच्यातर्फे तर शिकवतेच. आणि संस्कार भारती, आता संस्कार वर्ग म्हणून तुम्ही ऐकलाच असेल. संस्कारमध्ये काय असतंय की मुलांना कुठलं श्लोक कधी म्हणायचं ते शाळेत शिकवत नाहीत, अगोदर शिकवत होते, आता खूप कमी ते. हो, संस्कृत आहेत, पण माझ्या मते ना आपण योगा करत जर संस्कृत पण बोललं आपले उच्चार चांगले होतात. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला कळत असेल की मी मराठी, खरं तर मी तेलुगू आहे पण मराठी स्पष्ट येतं, कारण मी अगोदर संस्कृत शिकले. शाळेत असताना संस्कृत हा विषय होता आम्हाला. त्याच्यामुळे संस्कृत आणि प्रत्येक टायमाला, आता उठताना श्लोक कुठलं म्हणायचं, जेवताना कुठलं श्लोक म्हणायचं, झोपताना कुठलं म्हणायचं, दिवा लागण्याच्या वेळेस कुठलं म्हणायचं, आणि मुलं शिकवले तसं करतात. मला ते जागोजागी काढायचं म्हणून मी क्रीडा भारतीमध्ये पण गेले. म्हणजे आईवडिलांची पाया पडणं म्हणा, सकाळी उठून देवाला पाया पडणं, धरती मातेला पाया पडणं, किंवा एखादं श्लोक म्हणणं, आरती झाली की मोठ्यांचे पाया पडणं, हे सगळं मुलं आवर्जून करतात. मोबाईल धरायचं नाही म्हटल्यावर धरत पण नाहीत. मला हे ठिकठिकाणी करून ना त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचवायचं, जेणेकरून सगळे जरा संस्कारित होतील मुलांसकट, बरोबर आहे ना. आणि ते करत करत ज्यांना जे टॅलेंट आहे, आता कोणाला आता आपण स्पोर्टमध्ये भरपूर बघतो, अगदी त्याला काय म्हणतात, चेसपासून क्रिकेट खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात, त्या ह्याच्यामध्ये ना क्रीडा भारतींशी माझं असं बोलणं झालंय की मी जिथं तिथं संस्कार वर्ग घेईन किंवा कुठल्या तरी शाळेत मी जाईन, तिथं गेल्यानंतर त्या ऍक्टिव्ह मुलांना एक चांगल्या प्रकारचे शिक्षक जे त्यांना एका लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतील. असं नाही की खेळून सोडून द्यायचं. मग त्याच्याद्वारे पुढे त्यांना त्या क्रीडा खोट्यामध्ये त्यांना चांगली नोकरी पण मिळू शकते. म्हणजे दोन्ही हेतू साध्य होतात, संस्कार पण होत आहे, स्पोर्टमध्ये त्या मुलांचं नाव होत आहे, आणि त्या पर्यायाने आपल्या शहराचं पण नाव होईलच. ऑलिम्पिकमध्ये आपण बघतो खूप मेडल्स कमी येतात. मग तिथपर्यंत जर एका एक्सपर्टला ठेवून त्या मुलांना शिकवलं तर आपले पण विद्यार्थी, म्हणजे सोलापूरचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळू शकतात. ह्याच्यातून मी जागोजागी फिरते, जागोजागी कार्यक्रम घ्यायचं माझं तेच मत असते. कारण तिथं गेल्यानंतर काहीतरी बायका किंवा त्यांना बघून इतर बायका एकत्र येतात आणि प्रत्येक एरियाचं ग्रुप आहे. तिथं मेन जी बाई सगळ्यांना गोळा करते तिच्याकडे जातं, आणि तिथं जर कार्यक्रम घेतला किंवा कुठं कार्यक्रम असला की तिच्यापर्यंत पोहोचलं तर सगळ्यांपर्यंत ते पोहोचतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण करू शकतो. एखाद्या कुटुंबाला जर सक्षम करायचं, संस्कारित करायचं असेल तर त्या घरातली जे करती स्त्री असते, गृहमंत्री असते थोडक्यात, तिला आलं म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच आलं, लेकरांना आलं, नवऱ्याला आलं, भावाला आलं, बहिणीला आलं. आता अजून नवीन आहे मुद्रा लोन, आपल्याला अगोदर सहज मिळू शकत नव्हतं. आता नुकतंच अशोक बिटलांना त्याचं प्रमुख पद केलेलं आहे. तर त्यांच्या मुद्रा लोन, काय मुद्रा म्हणजे लोन म्हणजे काय? मुद्रा हा मला संस्कृत शब्द वाटतो, लोन इंग्रजी शब्द वाटतोय. इंग्रजी आणि संस्कृतचं भेळ मिसळ काय प्रकार आहे? मुद्रा संस्कृत मध्ये येत आहे कॅश. मुद्रा म्हणजे रोख रक्कम, कॅश, रोख रक्कम. तर काही लोकांना व्यवसाय करण्यासाठी कोणी कर्ज देत नाही,
एक लोन. आणि जर बँकेत गेलं तर तारण वगैरे विचारतात. दुसरं कुठेही गेलं तर तुमची काय मालमत्ता आहे, तुम्ही काय ठेवू शकता हे विचारतात. घाण तारण. तर मुद्रा लोन मध्ये काही तारण लागत नाही. तुमच्या फक्त कला कौशल्यावर आणि तुमच्या ह्याच्यावर ते लोन तुम्हाला सहज भेटतं. किती ते कितीपर्यंत मिळू शकतं? ते साधारण 10,000पासून चालू होतं, 5 लाखापर्यंत पण मिळू शकते. तुमचं जर मोठं असेल तर 25 लाखापर्यंत मिळू शकतं. तुमचं सिबिल स्कोअर वगैरे बघून साध्या कागदपत्रावरच देतात, असं काही नाही. ते येऊन चेक करतात तुमचं काय काय आहे अगोदर, त्याच्यावरून मिळतंय. तुम्ही किती जणांना मुद्रा लोन मिळवून दिला? नाही, नुकतंच कालच झालं. कालच झालं. संस्कार केला म्हटलं तर लोन घेतल्या पद्धतीनं म्हणजे रोखीनं कर्जानं पैसे घेतल्यानंतर ते परत फेडायची पण ताकद पाहिजे की. तर परत फेडायची ताकद म्हणजे आता आम्ही जे शिकवतो त्याच्यामधून आम्हाला आता जर कोणा बाईला थोडंसं कर्ज मिळालं कमी व्याजामध्ये, व्याज खूप कमी असतंय, त्याच्यामुळे काय होतंय ती तिचे टॅलेंट पुढे कसं आलं त्याचं पूर्ण सपोर्ट माझी संस्था करते. त्याच्या निमित्त तुमच्या संस्थेची शिफारसीनं ते त्याला मुद्रा लोन मिळतंय का? आता उद्यापासून ते पण जागोजागी चालू करायला लागले की 25-30 लोकांना जमवायचं, त्यांना लोन द्यायचं, त्यांचा उद्योग चालू होईल असं. तुम्ही ताई कल्पना ताई महिलांसाठी एवढं भरभरून तुम्ही नाही, महिलाच नाही, जे अशिक्षित आहेत म्हणजे त्यांना काहीच येत नाही. आता काय सगळेच लोक शिकलेत असं नाही, पण माझ्या मते प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट असतं. ते टॅलेंट वर आणायचं काम जर आपण केलं तर व्यवसाय वृद्धी होऊन प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी चढेल. चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत तुम्ही आणखीन एक चांगलं मोठं काम करताय. एफटॅम नावाची एक संघटना संस्था आहे जी म्हणजे ती जवळ भारतभर म्हणा किंवा महाराष्ट्रभर म्हणा ती काम करते. तुम्ही सोलापूर शाखेच्या अध्यक्ष आहात. जी संस्था एफटॅम तेलुगू भाषिकांसाठी काम करते, म्हणजे काय नेमकं काय काम करते एफटॅम, काय करता तुम्ही? आता सुरुवात तर सगळ्यांना गॅदर करायचं काम मी करायला लागले. मुंबईमधून ते चालू झालंय. तर मुंबईमध्ये सध्या जागेची खूप कमतरता असते, तर त्यांनी काय केलं, एक ऑफिस उघडले. तुम्हाला जर तिथं येऊन काम करायचं असेल तर तुम्हाला ते जागा उपलब्ध करून देतात कमीत कमी ह्याच्यामध्ये. म्हणजे ते अर्निंग सोर्स झालं. आणि वेगळे वेगळे कार्यक्रम जे उत्सवात स्वरूपात म्हणजे छोटेसे जे आहेत हे अगोदरपासून परंपरेने चालू झालेलं काहीतरी आपण ते सगळ्यांपर्यंत पोचवायचं आणि मोठ्या प्रमाणात करायचं. आता ब्रतकम्मा असेल, आपलं कुठलं पोषम्मा असेल किंवा भरपूर असतात. संक्रांतीचं सण असेल किंवा त्याच्यामध्ये जे पदार्थ असतात त्या पदार्थाचं पण आपण व्यवसाय करू शकतो. अगदी लोणचं असेल, पापड असेल किंवा तिचं काय पदार्थ येत असतील ते असेल, तिला काय शिवता येत असेल किंवा अन्य काही मसाले. तेच ना, तेच सगळं चाललंय ना. भाषेसाठी काय करताय, काय करते तुमची संघटना, म्हणजे तुम्ही अध्यक्ष नात्यानं कशी संघटना हँडल करता? भाषा अभिवृद्धी तर आहे. कारण काय झालंय मध्यंतराच्या काळात आता थोडस कमी झालंय, नाहीतर इंग्लिशच सर्वश्रेष्ठ असं सगळेच मानत होते. त्या इंग्लिशच्या नावाखाली मम्मी पप्पा आले. आम्मा नायना किंवा आई वडीलच्या ठिकाणी मम्मी पप्पा आले. ते होऊ नये खरं. आणि मोठ्यांना जे आदर मिळायला पाहिजे ते खूप कमी होत. मग आपण ह्याच्यातून सगळ्यांना एकत्र आणून पूर्वीचे लोक जे करत होतात उत्सव वगैरे मोठ्या प्रमाणावर केलं तर त्या निमित्तानं काय होतंय, मनं जोडली जातात किंवा एकत्र येऊन एकमेकांच्या समस्या एकमेकांना कळतंय आणि त्यांना कुठं कसं वर आणायचं त्याच्या बाबतीत प्रयत्न करतो एफटॅम. ह्या आता हे जे नागरी समस्या असतात जे महानगरपालिका किंवा शासनाद्वारे सोडवल्या जातात त्या संदर्भात तुम्ही सोलापूर शहरात काम करताय. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महिलांमध्ये वेगवेगळ्या विकास संस्थांमधून तुम्ही कामं करता. तर ह्याचे काय पाणी म्हणा, रस्ते म्हणा, लाईट म्हणा, तुमच्या आजूबाजूला ह्या संदर्भात कधी लक्ष घातलं, काय केलं का? आमच्याच एरियामध्ये रस्ते नव्हते, ड्रेनेज नव्हते, लाईट असं असून नसल्यासारखं. कधीही जात होतं, दिवसभर जायचं, मोक्याच्या टायमाला जायचं. तर त्याचं नियोजन म्हणजे एखादं कुणाला समस्या आली की हे समस्या आहे किंवा अचानकच पाणी कमी पडलं किंवा टायमाला आलं नाही किंवा लाईट गेली, असे जे छोटेच माझ्या दृष्टीनं तर ते फोन केले की आमच्याकडून कामं होतात. आता हे एवढी कामं केला तुमच्या संघटनेच्या वतीनं काम केलं, तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे कसं काय वळलात? त्याला काम सुरू चांगलं असताना. ओके, तर सांगते
दैठणेला एक मॅडम होती जी नगरसेविका म्हणून निवडून आली होती. ती मॅडम आमच्या एरियामध्ये घर बांधायला घेतली. मग त्या ह्याच्याने ना मी फिरत तर होतेच लोकांपर्यंत, तर त्यांना कसं कळायला माहित नाही, ते आमदारांपर्यंत मला घेऊन गेले. त्यावेळी मला वाटतं दुसऱ्या टायमाला ते आमदार होते, तेव्हा त्यांनी घेऊन गेलेत. आणि मी जिद्द म्हणजे हे करायचं म्हणजे करायचंच. मग सारखं फोन जाणं म्हणा किंवा कोणा थ्रू हे करणं मी सारखं केल्यामुळं ना मग आमदारांचं पण त्यांना आमची एरिया माहीत नव्हती. निवडून तर आले पण आमची एरिया माहीत नव्हती. तर मी प्रथम फक्त मी सांगितलं की तुम्ही येऊन बघा फक्त, आणि ते दुसऱ्या दिवशीच स्वतः फोन करत करत अगदी आमच्या गल्लीपर्यंत आले. सगळे आश्चर्यचकित की कधी आमदारांना हे एरियाच माहित नव्हतं, आणि आमदार स्वतः म्हटलेत की मला हे एरिया माहित नव्हतं. आणि तसं माझं काम चालू झालं आणि मी कुणालाही असं फोन गेले की माझं काम होतंय असं तिथली ख्याती तर आहे. मग तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला? हा, त्यांनी घेतलेत ना तेव्हाच, जेव्हा मी प्रयत्न माझ्या मते 10-15 वर्ष झाले असते तेव्हापासून तुम्ही काम करता. तेव्हापासून म्हणजे एकदम सक्रिय असं नव्हते, पण कुणाला काही अडचण आली, कुणाला कुठले कागदपत्र वगैरे करायचे असले तर माझ्या थ्रू होतं. मी पाठवलेल्यानंतर पण होत आहे. आणि मेन म्हणजे त्यांनी स्वतःहून असं म्हणजे असं औपचारिक असं काय करत नाहीत. असं सांगितलं एखाद्या मीटिंगमध्ये की तुम्ही अध्यक्ष, संपलं, असं रीतसर देत नव्हते. तेव्हा काम बघून देत होते, काम बघून द्यायचं. काम बघून अगदी अचानक मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या महिन्यामध्येच जोशी गल्लीमध्ये जे मंदिर आहे तिथं त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं. ती मॅडमच घेऊन गेली आणि अचानक ह्या एरियाचे अध्यक्ष म्हणून घोषित केलं. मला काही कळत नव्हतं ऍक्च्युली राजकारण म्हणजे काय किंवा तिथं असं पद घेतले तर काय करायचं काय नाही. पण समस्या आली तिथं मी असते हे मात्र खरं. कुणाला फोन केले तर ते काम होईल त्यांना मी बोलवून घेऊन. रोहिणी तडवळकर मॅडम जेव्हा विरोधी पक्ष नेता होते तेव्हा अगदी चिखल त्यांनी बघितलं. तितकं पाऊस होता, त्या पावसामध्ये शेळगी जनावर हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला अगदी आत जायला रस्ता नाही, एवढा पाय आत जात होता जाताना. तेव्हा प्रथमतः मी त्यांना भेटले, म्हणजे त्याने आमदारांनी त्यांना नंबर दिला आणि ते पण फोन करत आले होते. तेव्हापासून माझी ओळख आहे आणि एकदम चांगलं असं वातावरण तिथं झालेलं आहे. आता तर सगळ्यांनाच मी फोन नंबर दिले, तुमचं काय काम असलं डायरेक्ट त्यांना फोन करायचं आणि तुमचं काम होणार. मग कागदपत्र असू दे, कुठली योजना असू दे, नाहीतर हे असू दे, इतकं चांगलं चालतंय. आता डोळ्यासमोर कुठला आहे प्रभाग क्रमांक किती? आमचा प्रभाग येत आहे 2. आणि मी असं ह्याच्याकडेच नाही, मध्यमध्ये पण कार्यक्रम घेतले. तिकडं काय पश्चिम नीलमनगर तिकडं पण माझे कार्यक्रम झाले. शहरभर तुम्ही कार्यक्रम? शहरभर कुठं महिला बोलवेल तिकडं जाते मी, ग्रुप करते, काहीतरी येऊन सांग किंवा काहीतरी कार्यक्रम घेऊन जाते. आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, आज उद्या लागेल, ते 8-15 दिवसात महिनाभर आचारसंहिता लागेल. महानगरपालिकेच्या निवडणूक लागल्यानंतर तुम्ही कुठून इच्छुक आहात नगरसेवक होण्यासाठी? आता इच्छुक म्हणजे मी जिथं राहते तिथं कुठं राहता? मी प्रभाग 2 मध्येच राहते. एरिया कुठली? एरिया म्हणजे सगळे माझ्या मते तर 25-30 सोसायटी आहेत. एवढा मोठा? एवढा मोठा. मतदार किती सांगा, किती लोकसंख्येचा मतदार तो प्रभाग टोटल तर मला माहित नाही. 2 साधारणपणे 30-35 हजाराचा असेल. नाही जास्त मोठा आहे. हो मोठा आहे. म्हणजे कन्ना चौकापर्यंत कसं कन्ना चौक पर्यंत येत आहे ना, दहिटण्यापासून कन्ना चौक पर्यंत, आणि शेळगी गावठाण शेळगी पर्यंत सगळा भाग येतो. त्याच्यामध्ये खूप आहे, खूप मोठा एरिया खूप मोठा आहे. मग तिथं आता रस्ते सुधारले, रस्त्याची परिस्थिती सुधारली सगळीकडे झालेलं आहे, फक्त नाही सुधारली आहे. फक्त आत जे जनावरच्या दवाखान्याच्या बाजूला जे आत रस्ता जाते तेवढंच थोडंसं, कारण ते माझ्या मते राहुरी विद्यापीठचं आहे. आमदार तर म्हटले होते तुम्ही जर कागदपत्र व्यवस्थित दिलात आणि तुम्हाला जर तिथं रस्ता पाहिजे असेल तर मी स्वतः जाऊन तिथं त्यांच्याशी बोलून रस्ता वगैरे करून देईन. पाण्याची परिस्थिती काय? पाईपलाईन पाणी अगदी जाड, सगळ्यात टॉप, कधी कोणाची तक्रार नाही. किती दिवसात येते? आता तिथं ठरलेलं आहे माझ्या मते 5 ते 6 दिवसाला एकदा येत आहे, पण पाणी भरपूर येत आहे आणि खूप तास येत आहे, कुणालाही कमी पडत नाही. लाईटची परिस्थिती काय? लाईट पण
चांगली सगळे. पाऊस जरी पडला तरी लाईट असते. कधीतरी एकदा गेलं आणि फोन केला की लगेच 5 मिनिटं 2 ते 5 मिनिटांमध्ये लाईट कमी. आणि खूप फास्ट काम आहे असं मला वाटतं. कारण किरण देशमुख आमच्या नगरसेवक आमदारांचे सुपुत्र डॉक्टर पर्सनली सगळ्यांना टच असतोय त्यांचं. पर्सनली घराघरात सगळेजण ओळखतात आणि त्यांनी पण सगळ्यांना ओळखतात इतकं. बर एवढा संपर्क आहे. एवढा संपर्क आहे. ड्रेनेज लाईनची काय परिस्थिती? ड्रेनेज पण एकदम का सगळे ओपन आहेत? नाही, सगळे बंदिस्त पूर्ण बंदिस्त. आणि मी जिथं राहते ते एरिया सोडून म्हणजे तिथं ते तर पण मंजूर झालेलं आहे. बाकी सगळीकडे सिमेंटचे रोड झाले. विकास चांगला आहे. हो, दैठणीला तर तुम्ही बघाल घराच्या कॉर्नर पर्यंत सिमेंट रोड आहे. इथं कचरा हे दिसत नाही काय स्वच्छता. डायरेक्ट तुम्ही शेतात आला तरच तिथं कचरा दिसेल, मध्ये कुठंच दिसणार नाही तुम्हाला इतकं. आणि तुम्ही काय सांगाल ते काम पटकन होत आहे. हे योजना मला करायची आहे, इथं शिबिर घाला लगेच घालते. त्याच्यामुळे सगळे नागरिक पण खुश आहेत, सगळे खुश आहेत. तुम्ही सर्व नागरिकांच्या समस्या दूर करून त्यांना खुश केलात. कल्पनाताई, तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये किंवा आजूबाजूला ज्या नागरिक समस्या आहेत, मग ते पाणी असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, दिवाबत्ती असेल, बाग बगीचा काही असू द्या, ही जी विकास कामं होतात, मग ते महानगरपालिकेच्या फंडातून असेल, आमदाराच्या फंडातून असेल किंवा खासदाराच्या फंडातून असेल, भले सध्याच्या घडीला खासदार नसले तरी मागच्या टर्मला सिद्धेश्वर महाराज होते, जय सिद्धेश्वर महाराज खासदार होते. तर ही जी विकास कामं होतात यातल्या बऱ्याचशा विकास कामांचा उद्घाटन तुम्ही तुमच्या शुभहस्ते केलात असं कळलंय. कसं काय होत? म्हणजे आमदार खासदार समोर असताना, म्हणजे चालू नगरसेवक पदाधिकारी असताना तुम्हाला कसं काय संधी मिळायची तिथं? आमदारांचं असं मत असतंय की तुम्ही ते कामं सुचवलं बरोबर, आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला इन्व्हिटेशन असतं, इथं हे उद्घाटन आहे तुम्ही या. आम्ही गेला नाही तर ती गोष्ट वेगळी, फोन तर येतात, अगदी लास्ट मोमेंट पर्यंत असते यायलाच पाहिजे म्हणून. आणि आम्ही जिथं उपस्थित असतो त्या भागातली ती महिला जी सुचवते काम, तिच्या हस्ते उद्घाटन असतं. आमदार बाजूला उभारतात आणि उद्घाटन करतात. इतकं की हळदी कुंकू लावण्यापासून नारळ फोडण्यापर्यंत बायकाच करतात. हो का? जी सुचवते तिच्या हस्ते? नाही, जी सुचवते तिच्या हस्ते ते झालं. आता मी सुचवलं, मी तिथं नाहीये, पण त्या एरियातले महिला जे आलेले असतात त्यांच्या हस्ते ते करायला होतं. अच्छा, स्वतः नाही करत. म्हणजे तुमच्या नंतरच्या जे 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असतील नाही, काही असेल. आता एरिया खूप मोठी आहे, प्रत्येक ठिकाणी मी पोहोचेनच असं नाही. मी नाही सुचवलं तरी पण ज्या महिला पुढे आल्यात तिथं मी असले तर अगोदर मी, मग नंतर बाकीचे 4 महिला, म्हणजे 5 महिलांच्या हस्ते तिथे होत आहे. आणि सगळ्यांना प्रतिसाद इतकं चांगला मिळतो की जणू आम्ही सगळे त्यांच्या घरातून आलेल्या स्त्री आहेत, म्हणजे त्यांच्या घरातले घरगुती वातावरण असतं. कधी असं त्यांनी कोणाला कमी लेखलं, कोणाला जास्त लेखलं असं नाही. सगळ्यांना मान सन्मान मिळतो. घरच्या लोकांसारखं व्यवस्था असते. आणि आम्ही जेव्हा आमदार कार्यालयात जातो, जेवताना असं उभारतात, ताई घ्या तुम्ही, प्रत्येक महिला एवढा मान. ते मान माझ्या मते तरी कुठे गेले तरी तुम्हाला मिळणार नाही. आणि मानेपोटीच आता मला डोळ्यात पाणी, तो मान देत असल्यामुळेच लोक डोळे जपून त्यांना 5-5 वेळा निवडून देतात. अजून किती वेळा पुढे निवडून आता माझी संस्था आहे, मी म्हटले ना, ते जे मी शिकवत होते मुलांना, किंवा डान्स असेल, कराटे असेल, त्याचं स्पर्धा मी कधी त्यांना सांगितलं नाही की मला व्यवस्था करून द्या. स्वतःहून माणसं पाठवून, ताई ह्या वेळेला त्यांनी स्टेज घालून देतील, मॅट घालून देतील, हे करून देईल, डेकोरेशन असेल, लाईट असेल, सगळं त्यांचं असतं. आम्हाला माहित पण नसते, आम्ही जाऊस्तोवर ते तयार असतो. तुम्ही घ्या. पुढे आणण्यासाठी जे जे काही करता येईल ते स्वतःहून करतात. अच्छा अच्छा. हो. आणि अजून एक सांगायचं आहे, खरं गोष्ट खूप छोटी वाटेल किंवा मोठी पण वाटेल. पालकमंत्री जेव्हा ते होते, आमच्या एरियातल्या काही महिलांचे काही प्रश्न होते. मग त्यांनी काय केलं, तर कधी नाही ते ताई जाऊत म्हटल्यानंतर मी ऍक्च्युली महिलांना वगैरे घेऊन जाते, मी स्वतःच जाते, कारण कोणाला कशाला हे करायचं. आणि आमदारांचं पण हेच मत असतं की महिलांना त्रास देऊ नका, तुम्हाला जर असेल तुमच्या घरात बोलवा, मी स्वतः येईन. तर त्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो, लाल दिव्याची म्हणजे गाडी, पालकमंत्री म्हटल्यावर त्यांचं हे वेगळंच असतंय. जस्ट फोन करूनच गेलो आम्ही, पण तरी थोडीशी चुका, आम्हाला सगळे बायका निघायला वेळ लागला ना. मग आम्ही जेव्हा गेलो नामदेव चेवड्याच्या समोर, म्हणजे तिथं संपर्क कार्यालय आहे,
तिथं आम्ही जेव्हा गेलो गाडीत ते चालले होते, समोरून आम्ही दिसले की ते थांबलेत, गाडीतून खाली उतरलेत. पूर्ण नवी पेठेत सगळे म्हणजे त्यावेळेस जे होते ना पूर्ण नवी पेठ गच्च भरलं होतं की कोण बाई आली म्हणून हे पालकमंत्री खाली उतरले. इतका मान कोणी दिलाय? ते सगळं आठवून ना इतकं गौरव येते. आता पण तुम्ही जेव्हा लगेच ताई कसं काय आला तर एवढ्या लांब असं तुम्ही नाही आले तरी चाललं असतं, तुम्हाला काही असले तर मी घरापर्यंत आलो असतो, ही जी भाषा असते ना. आणि प्रत्येक महिलेला आणि त्यांचा मुलगा पण तेवढंच. असंच नाही आम्ही त्यांच्याविषयी बोलत आणि त्यांना ओट टाका म्हटलं की लगेच तयार होतं. तुम्ही सांगायचीच गरज नाही हो, आम्हाला माहित आहे इतकं असतंय. आपण आमच्या या स्वरांजली न्यूज चॅनलला भेट दिला त्याबद्दल मी स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं आज ज्यांनी मुलाखत दिली कल्पना ज्ञानेश्वर अर्शनपल्ली यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.